नमस्कार, मी अनुजा एकेसमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। दिवाळी स्पेशलमध्ये मी तुम्हाला रव्याचे पाकातील लाडू दाखवणार आहे। चला तर आता त्यासाठी कोणते साहित्य लागते ते आपण पाहूया। या ठिकाणी मेजरिंग कपच्या सहाय्याने मी मध्यम साईजचा रवा घेतलेला आहे। त्याचप्रमाणे थोड्याशा कमी प्रमाणात मी साखर घेतलेली आहे। या ठिकाणी तूप घेतलेलं आहे, याचा मी लागेल तसा वापर करणार आहे। या ठिकाणी मी घरातलीच मलाई घेतलेली आहे। जर तुमच्याकडे मलाई उपलब्ध नसेल तर तुम्ही दुधाचा वापर करू शकता। या ठिकाणी अर्धा कप मी पाणी घेतलेले आहे। 1.5 टीस्पून मी वेलची पावडर घेतलेली आहे। 2 चहाचे चमचे मी तारोळे घेतलेले आहे आणि या ठिकाणी 4 बदामाचे काप मी बारीक करून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे पाव कप मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। लाडू बनवण्यासाठी मी सुरुवात करत आहे। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडेसे आता तूप घालणार आहे। तूप थोडेसे तापल्यानंतर मी त्यामध्ये रवा घालणार आहे। चिमटभर त्याच्यामध्ये रवा घालून बघते। हां, रवा चांगला वर येत आहे, म्हणजे तूप तापलेला आहे। आता मी सगळा रवा कढईमध्ये घालणार आहे आणि मंद आचेवर तो भाजून घेणार। रवा भाजून 5 मिनिटे पूर्ण झालेली आहेत, परंतु मला रवा कोरडाच वाटतोय म्हणून मी आणखीन तुपाचा वापर करणार आहे। म्हणूनच तुपाचा वापर हळूहळूच करायचा, कारण जास्त तूप जर एकदाच घातले तर रव्यातून तूप ते बाहेर पडू शकतं, कारण रवा तूप सोडत असतो। आणखीन 5 मिनिटे आता मी भाजणार आहे। जास्त त्याचा रंग बदलू द्यायचा नाही, थोडासाच रंग बदलू द्यायचा आहे, म्हणून मंद आचेवरच भाजून रवा घ्यायचा आहे। जवळजवळ 10 मिनिट होत आलीत। आता त्याच्यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट घालते प्रथम। दोन मिनिट झालेत, आता मी चारोळे घालून घेते। तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील त्याचा तुम्ही वापर करू शकता। बदामाचे कापही मी घालते। आता 2-3 मिनिटे मी पुन्हा परतणार आहे। बघा, रव्याचा रंग थोडासा हलकासा अगदी बदललेला आहे। एकदम खरपूस रवा भाजून घ्यायचाच नाही, नाहीतर लाडवांचा रंग बदलू शकतो। रवा आता भाजून झालेला आहे। आता मी गॅस बंद करणार आहे आणि मलाईचा वापर करणार आहे। 2 चमचे मलाई फक्त मी वापरणार आहे। आता मी सगळं मिश्रण काढून घेत आहे। छान वास सुटलेला आहे। आता मी पाक तयार करणार आहे। त्यासाठी मी कढईमध्ये साखर घालते आणि साखर बुडेल इतपत मी पाणी घालणार आहे। साखर बुडेल इतकं मी पाणी घातलेलं आहे। पाक उकळलेला आहे, त्या साखरेतली मळी बाहेर पडण्यासाठी मी थोडंसं दुधाचा वापर करत आहे। मी मळी काढण्याचा प्रयत्न केला, पण बहुधा या साखरेमध्ये मळी नसावी, त्याच्यामुळे घाण काहीच वर आलेलं नाही। तुम्ही पाहू शकता अजून पाक तयार झालेला नाहीये। 1 तारी पाक मला बनवून घ्यायचा आहे। 1 तारी पाक झालाय की नाही आता आपण पाहूया। त्यासाठी थोडासा पाक मी हातात घेते। हे बघा, तार सुटलेली दिसते, म्हणजे पाक तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करत आहे। आता त्याच्यामध्ये मी वेलची घालत आहे आणि कढई खाली उतरून घेते आणि त्याच्यामध्ये सगळा भाजलेला रवा मी घालून घेणार आहे। आता हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेते आणि अर्धा तास मी थंड करण्यासाठी मी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतरच मी लाडू वळून घेणार आहे। अर्धा तास झालेला आहे। आता मिश्रण कशा प्रकारे तयार झाले की आपण पाहूया। थोडंसं घट्ट आहे, ते मी मोडून घेते।
सगळं मिश्रण मी असं मोकळं करून घेतलेलं आहे. आता मी लाडू वळायला घेते आणि गार्निशिंगसाठी मी मनुक्यांचा वापर करणार आहे. हे बघा 2 लाडू तयार झालेत. अशा प्रकारे मी सगळे लाडू आता वळून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे पाकातील रव्याचे लाडू आपले तयार झाले आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, कमेंट्स करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या रेसिपीमध्ये.